नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आता मे महिन्याची तारीख आहे 20 आणि या दिवशी तुम्ही बघू शकता इथे पाणी इतकं आलं आहे की 1 तासभरच पाऊस पडला, पण इतकं पाणी आलं आहे की बघा, हे बघा दुथडी भरून पाणी वाहत आहे। हे बघा एकदम आता वरती यायला आलं आहे आणि मला फोन केला लगेच की लगेच पाणी आलं आहे वाळायला। मला सुद्धा कल्पना नव्हती की एवढं पाणी आलं आहे आणि इतकं भरपूर पाणी आलं आहे जसं काय पावसाळ्यात आहे। 1 तासात उन्हाळ्यात एवढं पाणी आलं आहे। हे बघा, पावसाळ्यात सर्वसाधारणपणे इकडे पाणी जात असतं हौर आला की, पण ह्या 1 तासात एवढा पाऊस पडला ढगफुटीसारखा की हे बघा, बघू शकता तुम्ही किती पाऊस पडला आहे। मोबाईलवरती पण भरपूर हे झालं आहे, दिसत नाही सरळ क्लिअर। हे बघा, थोड्या वेळाने बहुतेक वरती पाणी येणार आणि सगळीकडे बघा पाणी वरती आलं आहे। बघा आता थोड्या वेळाने पाणी वरती येणारच आहे, लवकरात लवकर। हे बघा पाणी किती आलं आहे आणि इकडे सगळी करतो जो कचरा आहे तो येऊन थांबलेला आहे इथे। हे बघा, काय चाललंय? मे महिन्यात मुंबईची चाकरमानी इलेले आहेत, आमचे सबस्क्रायबर इले आहेत। सुट्टी टाकली ती आज आम्ही आलेली आहे, सफल झालेली आहे। सफल झाली, मासे तरी पकडा मेला। मासे मिळणार हे अगदी काळ्या मळ्यात दगडावरची पाणी आलंय उन्हाळ्यात, असं कधीच योग येत नाही पण यंदा आलेला आहे। ग्रामपंचायतीचा इलाज नाही का? मासो मात्र मिळणार। बघा मुंबईकर सगळे आलेले आहेत आणि आनंद घेत आहेत या पावसाचा। इतकं पाणी आलंय, भरमसाठ पाणी आलेलं आहे आणि आता गाजायला लागले परत। बहुतेक कदाचित परत पाऊस येतोय की काय असं वाटतंय। तर याच ठिकाणी मागच्या वेळेला एकदा गाडी गेली होती खाली वाहून इथूनच, तो मी व्हिडिओ केला होता आणि त्याच मोरीवरती मी परत आलोय। बघा माशाचे विषय चालू झाले, चाकरमान्यांचे विषय माशाचे चालू झालेले आहेत। आता दुसरं काही विषय नाही, मुंबईतून चाकरमानी येतात तो माशाकच येतात। हा, आणि आता यंदा हे मासे खाऊनच जाणार वाटतं। आणि ही जूनची सुट्टी टाकूची लागतं माशांसाठी, ती आता मे महिन्यात एका सुट्टीत काम झालं। एका सुट्टीतच काम झालं। आता तू जाणार कधी हो? मी 25 तारीख पर्यंत, त्यामुळे हे 3 दिवस जो रेड अलर्ट आहे तो माझ्यासाठी, तुझ्यासाठी जा, रेड अलर्ट माझ्यासाठी मासे पकडूनच जाणार। तर असा कोकणात धुमाकूळ घालतोय पाऊस। हे आहेत आमचे परम मित्र बाबू। मरणाचा पाऊस लागता बाबा, नको खाली उतरू नको। भरपूर पाणी आलेलं आहे बघा, सगळीकडे कचरा अडकलेला आहे बहुतेक आणि त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी वरती आलंय। पाणी आहेच पण कचऱ्यामुळे जास्त झालेलं आहे। बघू शकता तुम्ही। तर असा कोकणात अचानक आलेल्या पावसामुळे या ठिकाणी तुम्ही बघितलाच की किती नुकसान झालं आहे। ते म्हणजे नुकसान म्हणता येणार नाही, पण एक आत्ता नुकसान नाही, पण पुढे भविष्यात पाऊस कमी लागणार आहे आणि त्यामुळे जे नुकसान होणार आहे त्याचा मी विषय बोलतो आहे। तर पाऊस पुढे जर लागला नाही तर बळीराजाला खूपच त्रास होणार आहे। जर लावणीच्या वेळेला जर पाऊस नाही लागला तर खूप त्रास होईल। तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।